या आपण परमेश्वराचे नियमशास्त्र आणि कल्पनांचे फळ या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. एक कल्पना महत्त्वपूर्ण आहे. चांगले असो किंवा वाईट, प्रत्येक गोष्ट आपल्या कल्पनांपासून सुरू होते. तुम्ही सहमत नाही का? त्यामुळे वाईट कल्पनांचे वाईट परिणाम होतात, पण चांगल्या कल्पना चांगले परिणाम देतात, हो ना? जुन्या करारामध्ये परमेश्वराने आपल्याला मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिले. नवीन करारामध्ये त्यांनी आपल्याला ख्रिस्ताद्वारे नवीन कराराचा नियमशास्त्र दिला. ही परमेश्वराने दिलेली देणगी असल्यामुळे आपल्याला यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि हे आपल्या भविष्यातील फायद्यासाठी आहे असे समजून त्याचे पालन केले पाहिजे. परंतु लोक सहज प्रथम परमेश्वराच्या नियमाचा त्याग करतात. ते म्हणतात, जरी आपण त्याचे पालन केले नाही, पण आपण फक्त प्रभू प्रभू अशी हाक मारू शकत नाही का? पण जेव्हा ते असे करतील तेव्हा त्यांना आपत्ती, अनंत शाप आणि शिक्षा मिळेल. बायबलच्या माध्यमातून परमेश्वराने आधीच याचे स्पष्टीकरण दिले आहे. मग आपण बायबलच्या शिकवणीनुसार विश्वास केला पाहिजे, जे परमेश्वराने आपल्याला दिले आहे, हो ना? काही लोकांना असे वाटू शकते, माझ्यासोबत अशा गोष्टी का होतात? प्रत्येक परिणामाला एक कारण असते. जसे की पेरलेले प्रत्येक बी परिणाम देईल, या क्षणापासून आपण सर्व वाईट विचारांना दूर केले पाहिजे. नेहमी परमेश्वरावर प्रेम केले पाहिजे आणि स्वर्गाची आशा ठेवली पाहिजे आणि परमेश्वराच्या सर्व शिकवणींचे पूर्णपणे पालन करण्याचा निर्धार केला पाहिजे. या दृढ निश्चयाशिवाय आपण चांगल्या परिणामाची अपेक्षा करू शकत नाही. आज या आपण यिर्मया अध्याय 6 वचन 18 ने सुरुवात करूया. ह्याकरिता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका, जमलेले लोक हो, त्यांचे काय होते हे समजून घ्या. अगे पृथ्वी ऐक, पहा मी आपत्ती कशामुळे उद्भवते. मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती त्यांच्यावर आणीन. त्यांनी काहीही विचार केला असेल, पण ही आपत्ती त्यांच्या कल्पनांचे परिणाम होते. मग त्यांच्या कल्पना काय होत्या? या आपण त्याकडे लक्ष देऊया. अगे पृथ्वी ऐक, पहा मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती त्यांच्यावर आणीन, कारण त्यांनी काय केले आहे? माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. परमेश्वराने मनुष्य जातीसाठी तारणाचा नियमशास्त्र, जीवनाचा नियमशास्त्र आणि पापांच्या क्षमेचा नियमशास्त्र स्थापित केला. हे आश्चर्यकारक आहे की त्यांनी त्या नियमांना नाकारले ज्यामध्ये परमेश्वराची कृपा आहे. बायबल आपल्याला जागृत करते की परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन करणे स्वीकार केले जात आहे. ही कल्पना नाशाचे कारण बनेल. सर्व लोकांनो, आज आपण ज्या शब्दाचे पालन करत आहोत तो सामान्य दिवस नाही. स्वर्गातील देवदूतांना देखील शब्दात दिवसाचे पालन करण्याची इच्छा आहे, पण हा फक्त आपल्यालाच देण्यात आलेला विशेषाधिकार आहे. अशा प्रकारे नवीन कराराचा नियमशास्त्र, ख्रिस्ताचा नियमशास्त्र आपल्यासाठी महत्वाचा आहे. या आपण यशाया अध्याय 24 वचन 5 पाहूया. पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे. कारण काय आहे? कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडीला आहे. यिर्मया 6 मध्ये त्यांनी आपत्तीचा सामना केला
कारण की त्यांनी परमेश्वराच्या नियमाचा तिरस्कार केला. आणि यशाया 24 मध्ये त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, विधींचे अतिक्रमण केले आणि सनातन करार मोडला. आणि याचा परिणाम काय झाला? यास्तव पृथ्वी शापाने ग्रासिली आहे. हे त्यांच्या चुकीच्या कार्यामुळे होते. तिचे रहिवासी पापांचे फळ भोगीत आहेत. पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत. मानव थोडेच उरले आहेत. वचन 7. नवा द्राक्षरस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहेत, हर्षित मनाचे सर्वजण उसासे टाकीत आहेत. तफांचा हर्षानंद बंद पडला आहे, उत्सव करणाऱ्यांचा कल्ला थांबला आहे, किन्नरीचा हर्षनाद बंद झाला आहे. यामागचे कारण काय आहे? त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, विधींचे अतिक्रमण केले आणि सनातन करार मोडला. कारण त्यांनी विचार केला अशा गोष्टी करणे योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या कल्पनांच्या परिणाम स्वरूपात सुख, आनंद आणि शांती त्यांच्यापासून दूर गेली. परमेश्वराने या सर्व परिणामांची नोंद केली आहे. आज जेव्हा आपण यिर्मया अध्याय 6 आणि यशाया अध्याय 24 पाहतो, तर ख्रिस्ताचा नियमशास्त्र जो परमेश्वराने मनुष्यजातीसाठी स्थापित केला आहे, तो आत्मिक रूपात एक महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याला शांती, सुख, आनंद आणि सार्वकालिक स्वर्गाचे राज्य देण्यासाठी परमेश्वराने नवीन कराराचा नियमशास्त्र स्थापन केला. म्हणून कोणत्याही अडचणी आल्या तरी आपल्याला शब्बात दिवस आणि नवीन कराराच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. हो ना? असे यामुळे आहे कारण की प्रत्येक कल्पना एक बी बनून जाते. म्हणून जसे की स्वर्गीय माता म्हणतात, सर्वदा आनंदित असा. आपण स्वर्गाच्या राज्यात जाण्याच्या आपल्या भविष्याबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला आनंदाने भरले पाहिजे. हो ना? शेवटी ही पृथ्वी शरणपूर आहे, कारण येथील जीवनामध्ये सार्वकालिक सुख, सार्वकालिक आनंद आणि सार्वकालिक शांती नसते. म्हणून आपण स्वर्गाच्या राज्याची वाट पाहिली पाहिजे. हे यशाया अध्याय 24 मध्ये लिहिले आहे. कारण त्यांनी नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडीला आहे. या आपण वचन 6 पाहूया. यास्तव पृथ्वी शापाने ग्रासिली आहे, तिचे रहिवासी पापांचे फळ भोगीत आहेत. पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत. नवा द्राक्षरस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेले आहेत, हर्षित मनाने सर्वजण उसासे टाकीत आहेत. तफांचा हर्षानंद बंद पडला आहे, उत्सव करणाऱ्यांचा कल्ला थांबला आहे, किन्नरीचा हर्षनाद बंद झाला आहे. ते गात गात द्राक्षरस पित नाहीत. मद्यप्यास मद्य कडू लागते. व्यवस्था भ्रष्ट नगर भंग पावले आहे. प्रत्येक घर बंद पडले आहे. कोणाचाही अंत रिघाव होत नाही. बाहेर रस्त्यात द्राक्षरसास्तव ओरड चालली आहे. सर्व उत्सव मावळला आहे. पृथ्वीचा हर्ष लोपला आहे. नगरात नुसती ओसंडी झालेली आहे. वेशीचा भुकाभुक झाला आहे. हे फक्त एका निराशाजनक परिस्थितीला दर्शवते. हे कधी होईल? जेव्हा आपण विचार करतो परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन करणे योग्य आहे, तेव्हा असे परिणाम कल्पनांच्या फळाच्या रूपात येतील. आपण फक्त शब्बात दिवस, वलांडण, ओढणीचा नियम आणि बप्तिस्मा यावर लक्ष केंद्रित करू नये. परमेश्वर आपल्याला नेहमी अनेक शिकवणी प्रदान करतात. आज जसे की परमेश्वरने म्हटले, सर्वदा आनंदित असा. या आपण आपल्या जीवनातून निराशेला दूर करूया. कारण आपण स्वर्गात जात आहोत. तर आपल्याला आनंदी न होण्याचे काही कारण आहे का? सर्व लोकांनो, जर तुम्ही एका आठवड्यात संयुक्त राष्ट्रामध्ये दौऱ्याला जाणार असाल तर काय होईल? किंवा जर तुम्ही अंतराळात दौरा करत असाल आणि अंतराळ यानातून पृथ्वीकडे पाहाल तर काय होईल? तुम्हाला कसे वाटेल? जरी लोकांनी तुमच्याबद्दल वाईट बोलले तरी तुम्ही आनंदी राहाल. जरी तुम्ही असे म्हणत आहात, परंतु मी लवकरच अंतराळात जाईन आणि या ग्रहाला पाहीन, तुम्ही आनंदाने भरून जाल, कारण तुमच्याकडे आशा आहे. कारण स्वर्ग हे सुखी जग आहे. आपल्याला सुख आणि आनंद दिला जाईल. पण ही पृथ्वी शरणपूर आहे.
आपल्याला जे पाहिजे ते सर्व होऊ शकत नाही. जर सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे झाले असते तर हे शरणपूर राहिले नसते. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतात की स्वर्गाच्या राज्यात आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो आणि सर्व काळासाठी सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा आनंद घेऊ शकतो. कारण आपण स्वर्गामध्ये सर्व काही करू शकतो, म्हणून परमेश्वराने आपल्याला अनेक शिकवणी दिल्या आहेत, जेणेकरून आपण प्रभूमध्ये जगावे, प्रभूमध्ये विचार करावा, प्रभूमध्ये आशा ठेवावी, प्रभूमध्ये आनंद करावा आणि परमेश्वराद्वारे दिलेल्या मार्गाचे पालन करावे. नवीन कराराचा नियमशास्त्र आपल्यासाठी खरोखर महत्वाचं आहे. परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन करणे योग्य आहे असा विचार करताना त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आणि सार्वकालिक कराराला मोडले. परिणाम स्वरूपात पृथ्वी शापाने ग्रासिली आणि तिच्या रहिवाशांना दोषी ठरवले जाईल आणि त्यांच्यासाठी केवळ अंधकारमय भविष्य राहील. हेच कारण आहे की आपण जो संदेश सामायिक करतो आणि प्रचार करतो त्याला सुवार्ता असे म्हटले जाते, हो ना? जर लोकांनी ही सुवार्ता स्वीकारली आणि योग्य प्रकारे परमेश्वराच्या नियमांना समजले तर ते प्रथम स्वर्गात जातील. त्यांना क्षमा, सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त होईल. ते स्वर्गाच्या राज्याचे वारस होतील आणि राजकीय याजकगण बनतील. परमेश्वराने आपल्यासाठी सार्वकालिक स्वर्गाचे राज्य तयार केले आहे, जेथे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून स्वर्गाच्या आशेने आपण असे म्हणत नेहमी आनंदी राहूया की थोडा वेळ थांबा, म्हणजे तुम्ही पाहाल की मी कोठे जात आहे. या पृथ्वीवर असताना लोक आपल्याला ओळखू शकणार नाहीत, पण स्वर्गामध्ये देवदूत आपल्याला म्हणतील की तुम्ही पृथ्वीवर अनुभवलेले परमेश्वराचे प्रेम असे काही आहे ज्याचा आम्ही कधीही अनुभव केला नाही. तुम्ही ज्यांच्याकडे असा अनुभव आहे खरोखर अद्भुत आहे. परमेश्वराने आपल्याला ताऱ्यांप्रमाणे सदैव चमकणारे गौरव देण्याचे वचन दिले नाही का? आपल्याला यावर लक्ष दिले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. जेव्हा तुम्ही पृथ्वीकडे पाहता तेव्हा तुम्हाला फक्त उदासीनता, चिंता, शाप आणि आपत्ती सोबत एक निराशाजनक भविष्य दिसते. पण जेव्हा तुम्ही स्वर्गाकडे पाहता तेव्हा तिथे सुख आणि आनंद ओसंडून वाहते आणि मृत्यू, शोक, रडणे किंवा दुःख नाही. तेथे भांडण आणि शाप देखील नाही. ते एकमेकांसाठी प्रेमाने भरलेले आहे. अशा जगामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला परमेश्वराद्वारे दिलेल्या नवीन कराच्या नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागेल. नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे आणि आपल्या स्वर्गीय माता नवीन यरुशलेमकडे घेऊन जाईल आणि पिता आणि माताचे पालन करून आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात परत जाणार नाही का? या आपण थेसलोनिकरास दुसरे पत्र अध्याय 1 वचन 7 पाहूया. या आपण अध्याय 1 वचन 7 पाहूया. म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समय ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाहीत त्यांचा तो सूड उगवेल. आपल्या प्रभू येशूची सुवार्ता नवीन कराराला दर्शवते. जे नवीन कराराच्या नियमांचे पालन करत नाही त्यांचे काय होईल? परमेश्वर त्यांना सार्वकालिक न्यायाची शिक्षा देतील. ते तारण किंवा पापांची क्षमा प्राप्त करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे थेसलोनिकरास दुसरे पत्र अध्याय 1 म्हणते की त्यांना सार्वकालिक शिक्षा मिळेल. यशाया अध्याय 24 म्हणते की पृथ्वीला सार्वकालिक शाप ग्रासील. यिर्मया अध्याय 6 म्हणते की परमेश्वराच्या नियमांचा अस्वीकार केल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती येतील आणि हे त्यांच्या कल्पनांचे फळ आहे.
काही लोक म्हणतात शब्दात शनिवार असो किंवा रविवार कोणत्याही दिवशी परमेश्वराची उपासना करणे हे पुरेसे नाही का? हा दिवस इतका महत्त्वपूर्ण का आहे? हे महत्त्वपूर्ण आहे. हे महत्त्वपूर्ण आहे कारण परमेश्वराने याला 7वा दिवस म्हणून नियुक्त केले आहे. आज काही लोक म्हणतात आपल्याला पाहिजे तेव्हा याला नाकारणे किंवा आपल्या इच्छेनुसार त्याचे पालन करणे योग्य आहे. ही त्यांची कल्पना आहे, ही परमेश्वराची कल्पना नाही. म्हणून त्यांच्या कल्पनांच्या फळाच्या रूपात त्यांना आपत्ती आणि शाप प्राप्त होईल, ज्याचा शेवट सार्वकालिक नरकात होईल. या सर्व दुर्दैवी घटनांना जुन्या आणि नवीन करारामध्ये संदेश त्यांनी समजावले आहेत. परमेश्वराचा नियमशास्त्र कधीही सोडू नका. जेव्हा तुम्ही स्वर्गात याल तेव्हा तुम्हाला सर्व कारणे समजतील. तुम्हाला आता याची जाणीव नाही, पण नंतर तुम्हाला समजेल. हे खरे नाही का की परमेश्वर जे काही करतात ते विनाकारण नाही? मग या आपण शब्दात दिवसाच्या एका दृष्टिकोनाबद्दल थोडक्यात निरीक्षण करूया. या आपण एझेकिएल अध्याय 22 वचन 25 पाहूया. अध्याय 22 वचन 25. तिच्यात संदेश त्यांनी एकोपा केला आहे. भक्ष्य फाडून खाणाऱ्या गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतील. ते धन व पैका हरण करीतात. ते तिच्या विधवांची संख्या वाढवितात. याजकांनी काय केले? त्यांनी परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन केले. तिचे याजक माझे धर्मशास्त्रांचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करीतात. पवित्र व अपवित्र यांचा ते काही भेट ठेवित नाहीत. शुद्ध व अशुद्ध यांचा फरक ते शिकवित नाहीत. ते माझ्या शपथांविषयी डोळेझाक करीतात. त्यांच्यामध्ये परमेश्वरासोबत कसे व्यवहार केले जाते, माझा अपमान होतो. शब्दाचे पालन न करणे केवळ एका कार्यासाठी परमेश्वराने म्हटले, त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो. ते माझा अपमान करत आहेत. आज समुद्रकिनारी वाळूप्रमाणे असंख्य चर्च आणि धार्मिक लोक आहेत. ते विचार करतात आपण शब्दाचे पालन करत नाही म्हणून परमेश्वर खरोखर असे करत असेल का? मात्र ह्या त्यांच्या कल्पना आहेत. परमेश्वर एझेकिएल संदेशाद्वारे आपल्या कल्पना आपल्याला सांगत नाहीत का? परमेश्वर आपल्याला स्पष्टपणे सांगत आहेत, जे शब्दाचा दिवस पालन करत नाहीत त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो. सर्व लोकांनो, परमेश्वराने आपल्याला दिलेला नियमशास्त्र खरोखर महत्त्वपूर्ण आहे. जर ते महत्त्वपूर्ण नसते तर परमेश्वर मोशेच्या नियमाला समाप्त करू शकले असते. पण मिका अध्याय 4 मध्ये परमेश्वराने एका नवीन नियमाची घोषणा केली, हो ना? हे सिनाय पर्वताचे नियमशास्त्र नाही, पण सियोनेचे नियमशास्त्र आहे. आपण नियमात राहून त्याचे पालन केले पाहिजे. म्हणून बायबल काय म्हणते की ख्रिस्त मल्कीसिदेकच्या संप्रदायाप्रमाणे काय आहे? ते सर्व काळासाठी मुख्य याजक आहे. जर अर्पण नसते तर मुख्य याजकाची गरज नसती. अर्पण म्हणजे उपासनेमुळेच मुख्य याजक नाही का? मल्कीसिदेकच्या संप्रदायाप्रमाणे ख्रिस्ताचे याजकपद अस्थायी आहे असे म्हणते का? ते सर्व काळ टिकते आणि कधीही नाहीसे होत नाही. मग आपण याची जाणीव केली पाहिजे की परमेश्वराचे नियमशास्त्र देखील कधीच नाहीसे होत नाही, पण सर्व काळासाठी अस्तित्वात असते, हो ना? मात्र जवळजवळ सर्व चर्च म्हणतात आम्हाला याची गरज नाही. जर तुम्ही मत्तई अध्याय 7 वचन 21 वाचले तर असे म्हणणाऱ्यांना परमेश्वर म्हणतात, अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापुढून निघून जा. दुसऱ्या शब्दांत येशूने म्हटले, मी जेथे आहे तेथून निघून जा. कारण येशू स्वर्गामध्ये राहतात म्हणून कोणी तेथून निघून गेले तर ते कोठे जातील? म्हणून आपण पाहू शकतो की परमेश्वराचे नियम आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हो ना? परमेश्वराचे नियमशास्त्र आपल्या डोळ्यांना प्रकाश देतो, आपल्या आत्म्यांना नवीन बनवितो
आणि आपल्या आत्म्यांना पापापासून वाचवितो, म्हणजे आपण परमेश्वराकडे परत जाऊ शकू. त्यात अशी अद्भुत शक्ती आहे. पण आपल्यासाठी शब्बात दिवस, वल्हांडण आणि नवीन कराराच्या सर्व नियमांचे पालन करणे स्वाभाविक आहे. पण इतरांना हे असामान्य वाटते. ते रविवारऐवजी शनिवारी चर्चला का जातात? ते ख्रिसमसऐवजी वल्हांडण का साजरा करतात? आपण पालन करत असलेले सर्व नियम परमेश्वराच्या शिकवणींमधून येतात. म्हणून परमेश्वराने त्या लोकांना जे त्यांच्या नियमांचे पालन करतात माझे लोक म्हणून संबोधतात आणि त्यांच्या सर्व पापांची क्षमा करण्याचे वचन देखील देतात. या आपण यशायाचे पुस्तक पाहूया. यशाया अध्याय 51 वचन 7. हे नीती जाणणाऱ्यांनो, त्यांच्या मनात काय आहे? दुसरे नियमशास्त्र नाही, पण माझे नियमशास्त्र मनात वागवणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील, त्यांना भिवू नका, त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यास कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकेल. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, किती वेळ? पिढ्यान पिढ्या राहील. हे आशीर्वादित वचन कोणाला दिलेले आहे? परमेश्वराने हे आशीर्वादित वचन त्यांच्यासाठी दिले आहे जे त्यांच्या नियमशास्त्राचे पालन करतात. ते लोक जे तारणाच्या नियमशास्त्रामध्ये आहेत. या आपण यर्मया अध्याय 31 वचन 31 पाहूया. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. वचन 33. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करील तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलांवर लिहील, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. जर कोणाकडे परमेश्वराचे नियमशास्त्र नाहीत तर ते परमेश्वराचे लोक नाहीत. अशा प्रकारे फिलिप्पिकरास पत्र पुस्तकानुसार आपले नागरिकत्व कोठे आहे? ज्या लोकांचे नागरिकत्व स्वर्गाचे आहे त्यांनी परमेश्वराच्या नियमांना धरून ठेवले पाहिजे. शब्बात परमेश्वराची आज्ञा नाही का? वल्हांडणाबद्दल काय? परमेश्वर देखील आपल्याला त्यांचे पालन करण्याची आज्ञा देतात. परमेश्वराने निर्गमन अध्याय 12 आणि 13 मध्ये वल्हांडणाचे पालन करण्याची आज्ञा दिली आणि लूक अध्याय 22 मध्ये येशूने पेत्र आणि योहान सोबत वल्हांडण पालन करण्याची उत्सुकतेने इच्छा केली. या आपण वचन 34 सोबत सुरू ठेवूया. या आपण वचन 34 पाहूया. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असे बोध करणार नाहीत, कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्मांचे क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे ते काय करणार नाही, स्मरणार नाही. परमेश्वर त्यांच्या अनाचाराला कशाद्वारे क्षमा करील? परमेश्वराचे नियमशास्त्र नवीन कराराद्वारे. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पापे मी तो आणखी काय करणार, यापुढे स्मरणार नाही. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिली आणि आपल्याला नियमांचे पालन करण्याची आज्ञा दिली. मात्र सैतान नेहमी परमेश्वराच्या विरोधात बोलून आपल्याला त्यांचे पालन करू नका असे सांगतो. त्यांच्या कल्पनांचे फळ म्हणून ते सार्वकालिक नाशाच्या खड्ड्यात पडत आहेत. स्त्रीच्या उर्वरित संततीसाठी जे शेवटपर्यंत परमेश्वराच्या शिकवणीनुसार त्याच्या नियमशास्त्राचे पालन करतात, परमेश्वर त्यांना सर्व राष्ट्रांमध्ये उंच करतील. या आपण निर्गम अध्याय 20 पाहूया. या आपण अध्याय 20 वचन 8 पाहूया. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीतल्या आत असलेला ओपरी यांनीही करू नये,
कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने त्याने काय केले? शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. शब्बात दिवस पालन करणाऱ्या सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देतात. तसेच परमेश्वराने शब्बात दिवस पवित्र केला आणि शब्बात दिवसाद्वारे परमेश्वर आपल्याला पवित्रतेकडे घेऊन जातात. या वचनांचे निरीक्षण करून आपण समजू शकतो की आपल्याला परमेश्वराचे नियम पालन केले पाहिजे की नाही. सर्व लोकांनो, त्याचे पालन न करणे योग्य आहे का? निसंशयपणे आपण परमेश्वराच्या नियमांचे पालन केले पाहिजे. जर लोक त्यापासून दूर गेले तर शेवटल्या दिवशी तप्त अग्नीत प्रकट झाल्यानंतर परमेश्वर त्यांना शिक्षा करतील. यशाया अध्याय 24 मध्ये लिहिलेले आहे की त्यांच्यावर मोठी आपत्ती येईल. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिली आणि या युगामध्ये नवीन कराचे सत्य आपल्यासाठी आणले, हो ना? या आपण होशे अध्याय 8 वर जाऊया. होशे अध्याय 8 वचन 12 पाहूया. मी त्यांच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या तरी त्याला त्या काय परक्याच वाटतात. याचे कारण काय आहे? हे त्यांच्या कल्पनांचे फळ आहे. परमेश्वर संदेष्टांद्वारे आणि बायबलच्या माध्यमातून शतकानुशतके किंवा हजारो वर्षे निरर्थक आणि उपयोगी नसलेल्या गोष्टींबद्दल मानवजातीला का शिकवत असे? जरी परमेश्वराने मानवजातीसाठी आपले नियमशास्त्र दिले आहे, पण त्यांनी त्यांना परके समजले. शब्बात शनिवार किंवा रविवार असेल तर काय फरक पडतो? येशूच्या जन्माच्या स्मरणार्थ ख्रिसमसचे पालन करणे चांगले नाही का? वलंडन सण खूप अनोळखा आहे. मला ते पालन करण्याची गरज आहे का? कारण ते आपल्या विचारांना धरून राहतात. त्यामुळे परिणाम काय होतो? त्यांना सार्वकालिक स्वर्गाचे राज्य दिले जाईल का? आता लोकांना शब्बात किंवा नवीन कराच्या वलंडनाचा अर्थ समजणार नाही जो आपण पालन करतो. पण परमेश्वराने सियोनमध्ये आपल्या सर्व संतानांना सर्व लोकांपेक्षा उच्च स्थानावर ठेवण्याचे वचन दिले आहे, ज्याचा स्वर्गातील स्वर्गदूतांना देखील हेवा वाटतो. या आपण निर्गम अध्याय 15 पाहूया, जेथे असे म्हटले आहे की परमेश्वराने आपल्यासाठी नियम स्थापन केला आहे. या आपण निर्गम अध्याय 15 वचन 25 पाहूया. त्याने परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले. ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्याने काय लावून दिले? त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला. त्यांना कसोटीस लाविले आणि म्हटले. परमेश्वराने त्यांच्यासाठी काय बनवले? परमेश्वराचे नियमशास्त्र, व्यवस्था आणि विधी. सर्व मानवजातीसाठी आणि आत्मिक शरणपुरामध्ये राहणाऱ्या स्वर्गीय पाप्यांना परमेश्वराने नवीन कराचे सत्य दिले. म्हणून या आपण सर्व लोकांना शब्बात दिवस आणि वलांडनाचा प्रचार करूया. या आपण परिश्रमपूर्वक प्रचार करूया, म्हणजे त्यांचे भविष्य सार्वकालिक स्वर्गाचे राज्य होईल. आणि परमेश्वराच्या वचनांचा मनापासून अभ्यास करून आपण आनंदाचे जीवन जगूया. या पृथ्वीवर आपण स्वर्गाची वाट पाहतो आणि त्याकडे धावतो, कारण आपण स्वर्गाकडे पाहत असल्याने तेथे कोणतेही कष्ट किंवा दुःख असू शकते. स्वर्ग नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असते. ही गोष्ट एकदा कोणीतरी सांगितली होती. जर तुम्ही पाण्यात मुठभर मीठ टाकले तर ते खारट असेल की बेचव? पात्राच्या आकारानुसार हे दोन्ही असू शकते. जर तुम्ही एका मोठ्या कपामध्ये मुठभर मीठ टाकले तर पाणी खारट होईल. पण जर तुम्ही एका मोठ्या सरोवरामध्ये मुठभर मीठ टाकले तर पाणी खारट होईल का?
याचा जवळजवळ काहीही परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे जरी स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्या मार्गामध्ये हजारो अडथळे येत आहेत, पण जर आपल्या अंतःकरणाचे पात्र मोठे असेल तर आपण या सर्व गोष्टींचा सहज स्वीकार करू शकतो. मात्र जर आपल्या अंतःकरणाचे पात्र लहान असेल तर आपल्यावर परिणाम होतो. जरी आपल्या विश्वासाच्या मार्गात अनेक अडथळे येत असेल तरी जर आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याबद्दल विचार केला तर आपण आनंदी होऊ शकतो, हो ना? एलोहिम परमेश्वराने तारणाचा मार्ग उघडला आणि आपल्याला पापांची क्षमा दिली. मी पिता परमेश्वर ख्रिस्त आन्सांग हुंची आणि नवीन यरूशलेम स्वर्गीय माताला सार्वकालिक धन्यवाद आणि गौरव देतो. याद्वारे मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.